माझी सभापती महोदयांमार्फत एक विनंती आहे, तुमच्या आमदार साहेबांकडे माझी एक विनंती पोहोचवा, थोडंसं आमच्या शेतकऱ्याकडे पण लक्ष द्या. त्याचा कांदा 7 रुपयाने जातोय, त्याची ज्वारी त्याच भावामध्ये जाते, त्याची सोयाबीन त्याच 4,000 रुपयाच्या भावामध्ये जाते. होऊ द्या त्याला पण थोडं मोठं करा, ती निर्यात बंदी उठवा, ती जाऊ द्या बाहेर देशामध्ये आपला पण कांदा. थोडंसं व्यापारी धोरण पण बदला, आणि जास्तीच काही करायचं असेल ना तर माझ्या शेतकरी राजाला हमी भाव द्या. आमचा शेतकरी सगळ्यात जास्त श्रीमंत असेल, मग आम्हाला लाडकी बहीण पण नको, आम्हाला कोणते 3,000 पण नको ना, आम्हाला कर्जमाफी हवी आहे. आम्ही राजरोसपणे आम्ही अगदी सरकारला पण कर्ज देऊ, ही माझी विनंती आहे. लय वाईट अवस्था आहे आपली, लई. तुम्ही तरी या पूर्णा नदीच्या बाजूला वसलेलात, कधी नांदेड मध्ये जाऊन बघा शेतकऱ्याचे काय हाल आहेत. शेतीवरच बोलायला आलेलो आहे मी, शेतीवरच बोलणार, कारण की तिलाच आपल्याला टिकवायचंय. आज रोज अधिग्रहण होते, रोज शेती कमी होते. दरवर्षी मोठे मोठे उद्योगपती शेती घेत आहेत आणि आपण विकत चाललेलो आहेत. आपण शेतीकडे बघत असताना एकच गोष्ट म्हणतोय, ती म्हणजे शेती काय पिकत असते का? शेती कशाला राखायची आहे? पण आपल्याला ती राखावी लागेल, कारण की ती आपली स्थावर मालमत्ता नाहीये, आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिली, ती आपल्याला सांभाळायची आहे आणि आपल्याला ती पुढच्या पिढीला द्यायची आहे. मी म्हटलं ना, शेतीशिवाय या जगाला पर्याय नाहीये. जग कितीही पुढे जाऊ द्या, कितीही AI ची टेक्नॉलॉजी येऊ द्या, जगण्यासाठी खाण्यासाठी त्या प्रत्येक नेत्याला, प्रत्येक राज्यकर्त्याला, त्या प्रत्येक नोकरदाराला, त्याच सोबत तुम्हाला पण खाण्यासाठी शेतामध्ये पिकलेलं कडधान्य, अन्नधान्य ते सगळं लागणार आहे. तुम्हाला लागणारी ती प्रत्येक गोष्ट शेतामधूनच पिकते. मग तुमच्या अंगावरचा कापड पण असू द्या.